राजकारण हे निष्ठुर आणि क्रूर असतं. तिथं दुःख कुरवाळत बसायला सुद्धा सवड नसते. शो मस्ट गो ऑन हा वाक्प्रचार केवळ इंग्रजी म्हण नाहीये, इथलं कटू वास्तव आहे. सुनेत्राताईंच्या गळ्यात आज जबाबदारीची माळ पडली. त्यांच्या शपथविधीवरून आता राजकारण सुरू झालं. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी घाई केली का, याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की शनिवारी सुनेत्रा पवारांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण या विषयीच्या राजकीय चर्चांना त्यामुळं पूर्णविराम मिळाला. सुनेत्रा पवारांच्याच हाती राष्ट्रवादीची सगळी सूत्र असणार आहेत हे आता स्पष्ट झालंय. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. एकीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे त्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जी वेळ निवडली त्याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. कारण एका बाजूला अजित पवारांचं अस्थिविसर्जन होत असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अत्यंत वेगानं राजकीय घडामोडी घडल्या आणि सुनेत्रा पवार याच अजित पवारांच्या राजकीय वारसदार असल्याचं स्पष्ट झालं. काही तासांतच त्यावर शिक्कामोर्तबही झाला. पण शपथविधीची ही घाई करण्यामागं काही राजकीय आखाडे बांधले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरची पकड सुटू नये, राष्ट्रवादीवर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी प्रभाव टाकू नये आणि अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण यावर खल होऊ नये, यासाठी ही सगळी घाई केली का, असे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान याविषयी शरद पवारांनीही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अंगुली निर्देश केले. ही जी चर्चा मी वाचतोय ती मुंबईच आहे. श्री प्रफुल्ल पटेल, श्री तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तर त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. याविषयी सत्ताधारी काय म्हणालेत तेही पहा. खूप घाई होते असं काहींचा सूर आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेला. आता मी याबद्दल काय बोलावं, म्हणजे पण त्यांचं काही असेल, त्यांचे काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही त्यांना रणनीती असेल, राजकारणाची काही त्याची रणनीती असेल, तर म्हणून मला वाटतं की त्यांनी दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलेला. चौथा दिवस असेल मतदानाला. घाईखर झालेली आहे, पण काहीतरी तिथल्या अडचणी असतील, कारणं असतील, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असेल. राजकारणामध्ये जे कालच्या ज्या घडामोडी ज्या पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हारला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाही. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पण या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडल्यात. आता यावरूनच नवीन राजकीय आखाडेही बांधले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.